रणभूमी मराठी न्यूज. नाशिकमधील व्यापारी आणि गुरुकृपा ट्रेडर्सचे संचालक सोमनाथ कचेश्वर बोडके यांनी इंडसइंड बँकेच्या कथित गैरकारभाराविरोधात न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि संबंधित शासकीय विभागांना निवेदन सादर केले आहे. सोमनाथ बोडके यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सन 2017 मध्ये नाशिकच्या शरणपूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या इंडसइंड बँकेच्या शाखेतून 50 लाख रुपयांचे कॅश क्रेडिट म्हणजेच सीसी कर्ज घेतले होते. ते शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून कांदा आणि सोयाबीन खरेदी विक्रीचा व्यापार करत होते. मात्र बँकेच्या कथित चुकीच्या धोरणांमुळे आणि आर्थिक व्यवहारांमधील कथित अनियमिततेमुळे आपल्या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सन 2020 पासून आपल्या व्यवहारातील 30 लाख रुपये बँकेने गोठवून ठेवले असा गंभीर आरोपही सोमनाथ बोडके यांनी केला आहे. या घटनेमुळे व्यवसायाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या कथित गैरव्यवहारामुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याचा दावा करत झालेल्या आर्थिक, मानसिक आणि व्यावसायिक नुकसानीपोटी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी संबंधित बँक आणि प्रशासनाकडे केली आहे. बोडके यांनी सांगितले की या प्रकरणात त्यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला, तसेच आंदोलन करून संबंधित बँकेशी चर्चा करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यातून कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये परिवर्तन या जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. बँकिंग क्षेत्रातील कथित फसवणूक, व्यापाऱ्यांचे आर्थिक प्रश्न आणि बँक व्यवहारांमधील पारदर्शकतेबाबत जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त व्यापाऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सोमनाथ कचेश्वर बोडके यांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र या आरोपांबाबत इंडसइंड बँकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. बोडके, गुरुकृपा ट्रेडर्स, सोयाबीन, मक्का, गहू या शेतीमालाचा व्यवसाय करत असताना मला व्यवसायासाठी भांडवलाची गरज होती. नैसर्गिक आपत्ती येते, त्या नैसर्गिक आपत्तीतून शेड पडणे, वादळ, पाऊस, त्याच्यातून परत उभं राहण्यासाठी एक व्यावसायिकाला भांडवलाची गरज पडते. म्हणून मी इंडसइंड बँकेकडून 50 लाख रुपयाचं सीसी माझ्या प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन केले. त्याच्यामध्ये 10-10.5% ॲग्रीमेंट ठरलं. पण काही काळ गेल्यानंतर ते मी चेक केलं तर ते आवाची सवा व्याजदर लावताय असं लक्षात आलं. म्हणजे जिथं 42-43 हजार रुपये 50 लाखाला व्याज जायचं, ते व्याज 60-62-65 पर्यंत ते कापत होते. मग मी त्यांना विचारणा केली, काही व्याजदर तुम्ही काय हिशोबानं कटताय? तर ते पांडे म्हणून माझं अकाउंट बघत होते. त्या पांडेंनी सांगितलं तर मी चेक करतो सिस्टममध्ये काय चूक असेल तर सांगतो. त्यांनी सिस्टममध्ये चेक करून सांगितलं काय सिस्टम अपडेट नव्हती, आमच्याकडून चुकून लागलं गेलं. पुढल्या महिन्यापासून तुम्हाला रेग्युलर जे आहे ते लागेल. ठीक आहे, पुढल्या महिन्यापासून रेग्युलर लागलं जे 10.5% परंतु ते 12 ते 13 महिने त्यांनी ते व्याजदर जास्त घेतलं होतं. 18,000, 20,000, 25,000 अशी कमी जास्त त्यांनी जास्त घेतलं होतं. ते मी परत मागणी केली तर त्यांनी उडाउडीचे उत्तरं, तुम्हाला ह्याच्यात ॲडजस्ट करू, त्याच्यात ॲडजस्ट करू. म्हटलं तो काय प्रश्न नाही, आमचा 1 रुपया जरी कमी असेल तिथं. याचा व्यापार करत असताना मी इंडसइंड बँकेकडून 50 लाख रुपयाचं लोन घेतलं. त्या लोन प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन 10.5% ॲग्रीमेंट होतं. परंतु या बँकेने वाढीव व्याजदर म्हणजे जास्तचं व्याजदर जे ते 42-43 हजार रुपये 50 लाखाला व्याजदर 10.5% जातं, तिथे 60, 62, 65 असे व्याजदर आकारले गेले.
तर त्याच्यावरून बँकेचं माझ्यामध्ये डिस्प्यूट झालं. मी कंझ्युमर कोर्टात दावा दाखल केला. त्यांनी माझं 30 लाख रुपये हे सीज केले, जे पार्ट्यांचे मालासाठी आले होते. केरळ, तामिळनाडू एक्सपोर्टच्या पार्ट्यांची मालासाठी पैसे त्यांनी टाकले. त्यांचे 138चे गुन्हे दाखल माझ्यावरती आहे. तरी या बँकेने सीज केल्यामुळे माझ्या व्यापाराची आत्महत्या झाली. मला व्यवसाय करता नाही आला. कोविड काळ चालू होता. कोविड काळात ह्या बँकेने असे प्रकार केलेले, अशी वागणूक एका व्यापाऱ्याला केलेली आहे. तरी या बँकेवर याचं लायसन जप्त, अशा बँकेचं लायसन जप्त केलं पाहिजे. अशा बँकांना मार्केटमध्ये उभं नाही केलं पाहिजे कोणी. तरी मुख्यमंत्र्यांना माझं असं आव्हान आहे, असं निवेदन आहे का बँकांना, अशा बँकेला तुम्ही त्यांचं लायसन जप्त करा, त्यांना बरखास्त करा. आणि आम्ही नाशिकमध्ये अशा बँकांना चालू देणार नाही. यांनी माझं कोर्टात दावा दाखल चालू असताना मला कोर्टाकडून जो न्यायाची अपेक्षा होती का तिथे कोविड काळ चालू असताना माझं जे मत मांडलं, मी कोर्टाला न्यायाची मागणी केली, ती तोंडी होती. लेखीमध्ये त्यांनी जे लेखीमध्ये पाहिजे होतं ते तोंडीमध्ये त्यांनी मान्य नाही केलं. मी आत्ता स्टेट बोर्डात माझं दावा दाखल आहे. पण मला न्याय मी म्हातारा झाल्यावर भेटेल का मी नसेल तेव्हा भेटेल, असं मला एक शंका आहे. कारण मी परिस्थिती बघून आहे का व्यापार करताना मला आज भांडवलाची गरज आहे. आज मला व्यापार करायचा आहे, तेव्हा मला न्याय आत्ता पाहिजे. तो मी म्हातारा झाल्यावर किंवा मला 30 वर्षानं 20 वर्षानं न्याय भेटेल त्याचा मला फायदा नाही आहे. तरी न्याय भेटायचं न कारण का मोठा मासा म्हणजे बँक आणि कोर्ट यांचा घरोबा आहे. हे यांचं जाणं येणं कायम आहे. त्याच्यामुळे त्यांचा घरोबा होऊन बसला आहे. तेव्हा माझ्यासारखा व्यापारी हे त्यांच्याकडं किरकोळ गोष्ट आहे ते असे उडून टाकतात. बँकेचे अधिकारी बोलतात का आमच्या कोर्ट खिशात आहे. तर आम्ही व्यवसाय एक नवीन जे प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.